नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेकरांनो, तुम्ही जे प्रश्न विचारता मला माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये विचारण्याबद्दल हरकत नाही, परंतु तुम्ही स्वतःसुद्धा ते प्रश्न आणि त्याचं सोल्युशन गुगलवर बघू शकता. अगदी सोपं आहे. उदाहरणार्थ हा एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न एका मुलीनं विचारला. याला असं टॅग करायचं. हे निळं निळं दिसेल. इथं 3 टिंबे असतात लेकरं, लक्ष द्या. या 3 टिंब्यावर जायचं आणि इथून शेअर करायचं. शेअर केल्यानंतर इथं आपण गुगल निवडायचं लेकरांनो, आणि गुगल निवडल्यानंतर हे जे सर्च इमेज आहे, या सर्च इमेजवर जायचं. आता इथं गेल्यानंतर ते सर्च करते आणि खाली तुम्हाला गुगल त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देते. सोबत हा प्रश्न वाकसरनं सोडवलेला असेल तर सुद्धा दिसतो. बघा, इथं वाकसरचा प्रश्न तो आला. माझं थोडंसं काम हलकं होते. लक्ष द्या, हा एक प्रश्न तो आता आपण सर्च केलेला इथं तुम्हाला दिसत असेल. मला काय म्हणायचं की असं केल्यानं माझं थोडंसं काम हलकं होते. एखाद्या वेळेस असा प्रश्न नाही सापडत सर, आम्हाला असा फोटो घ्यायचा जरी असला, एखाद्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न जर समजा नाही करता आला, तर इथं गुगलवर जा. गुगलवर गेल्याच्या नंतर इथं या स्पीकरच्या बाजूला याला लेन्स कॅमेरा म्हणतात. लेन्स कॅमेरा याला टच करा. ते लेन्स कॅमेऱ्यानं काय करा लेकरांनो, लक्ष द्या. असं त्या ज्या प्रश्नाचं तुम्हाला एक्सप्लेन पाहिजे, फोटो घ्या. फोटो घेतल्याबरोबर गुगल सर्च करते आणि लगेच असं स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्ही जो प्रश्न आणि ज्या प्रश्नाचा फोटो घेतला त्या प्रश्नाचं एक्सप्लेन ते गुगल देते. लक्ष द्या, याच्यातसुद्धा वाकसर तुम्हाला सापडतील. असं केल्यानं माझं थोडंसं, बघा इथं वाकसरचा हा प्रश्न आला, फोटो आला, म्हणजे ते एक्सप्लेन आलं त्या प्रश्नाचं. असं केल्यानं माझं थोडंसं काम हलकं होते. तुम्हाला वाटते मी एकटा प्रश्न विचारायला लागलो, परंतु लेकरांनो, मी दयापूर्ण अंतकरणानं तुम्हाला आदेश वजा विनंती अशी करतो की हे प्रश्न सर्च करा. याच्यासाठी की तुम्हाला वाटते मी एकटा प्रश्न विचारायला लागलो, परंतु मला महाराष्ट्रभरातून बरेच लेकरं प्रश्न विचारतात. त्यामुळे थोडीशी माझी काळजी घ्या. माझं चॅनल वाढवा, व्हायरल करा, या पाठीमागं हा उद्देश नाही. माझा थोडीशी दगदग वाचते असं तुम्ही केल्यानं. समजलं असेल तर इतरही तुमच्या विद्यार्थी मित्रांना सांगा. जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा. त्या प्रश्नासंबंधीचं एक्सप्लेन देण्यासाठी मी कटिबद्ध होतो आणि असेन. न सापडणाऱ्या प्रश्नावर एक्सप्लेन आणि सोल्युशन